अच्छा, तर या व्हिडिओमध्ये आपण बघूया की कुठली पण डिझाईन येऊ दे, त्याला आपण कुठला पण म्हणजे एक डिझाईन बनवण्यापेक्षा कुठला पण डिझाईनला आपण कुठल्या पण शेपमध्ये फिट करू शकतो. आणि ते कसं करायचं, त्या बेसिक गोष्टी कुठल्या कुठल्या लक्षात ठेवायच्या आणि त्यानुसार काम करायचं. ह्या गोष्टी मी आता या व्हिडिओमध्ये समजावून सांगतो. ठीक आहे. आता हा कस्टमरने समजा एखाद्या वेळेला हा डिझाईन फायनल केला, असं त्यांना ही महिरप अशा प्रकारच्या शेपची पाहिजे. कस्टमरने सांगितलं समजा त्यांना 1 इंच किंवा अर्धा इंचाची बॉर्डर पाहिजे. ठीक आहे. आणि मग त्याच्यामध्ये बॉर्डर मारून त्याच्यामध्ये त्यांना पाहिजे ही जे डिझाईन आहे हा पॅटर्न पाहिजे. तर कुठला पण डिझाईन आपण मारू शकतो याच्यावर. हे अशा प्रकारची पद्धत वापरून कुठल्या पण प्रकारची डिझाईन घेऊन आपण ती बनवून मारू शकतो. आता याच्यामध्ये काय आहे की ही जी डिझाईन आहे याला मी एक टॉपिक घेतो पहिली. याला 90 डिग्री फिरवतो. ठीक आहे. 90 डिग्री फिरवून मी याच्या साईजच्या, तर याचा मी आउटलाईन कलर ब्लॅक असं ठेवून याचा इनफिल काढून टाकतो. म्हणजे हे ब्लँकवाला चिन्ह क्लिक करतो म्हणजे इनफिल निघून जाईल. आता याच्यामध्ये पहिलं असं बघा, याची आउटलाईन पिवळी करून घेऊया. ठीक आहे. ही पिवळीवाली जी आउटलाईन आहे त्याच्यामध्ये आपल्याला डिझाईन बसवायची. समजा फॉर एक्झाम्पल हे डिझाईन आपल्याकडे छोटं आहे आणि ही डिझाईन जी साईज आहे, शेप ज्या साईजचं कस्टमरला पॅनल पाहिजे आहे तो पॅनलची साईज मोठी आहे आणि आपल्याकडे असलेली डिझाईन छोटी आहे. तर याला सगळ्यात पहिलं काय करायचं की हा जो पॅटर्न आहे तो रिपीट करून घ्यायचा आणि तो पॅटर्न त्या साईजच्या बरोबर त्या जाळीच्या जो पॅनलचा साईज आहे त्याच्यापेक्षा मोठा असेल अशा प्रकारचा पॅटर्न बनवून घ्यायचा. तर त्याच्यासाठी पहिली गोष्ट काय करायची की याचा इनफिल काढून टाकायचा. ठीक आहे. नंतर त्याचा कॉन्टॉर काढून टाकायचा, ब्रेक अपार्ट करायचा. नंतर हा जो आउटलाईन आहे त्याला डिलीट मारून टाकतो मी. आता मला हीच साईज कस्टमरने सांगितलं आहे. मी जर असं केलं, समजा हे अशा प्रकारे त्याला स्ट्रेच केलं तर हे पूर्ण डिझाईनचा जो मिनिंग आहे तो जो हे आहे स्ट्रेच झाला होणार डिझाईन आणि तो दिसायला खराब दिसणार. तर दिसून आता हे जे इथे सर्कल दिसतं आहे पॅटर्न, तसा जो पॅटर्नचा तो काही तो त्याचा पॅटर्न जो आहे त्या डिझाईनचा तो फिक्स राहायला पाहिजे, तो गडबड नाही झाला पाहिजे. तर त्याला हे असं अशा प्रकारे त्यामुळे स्ट्रेच करायचं नाही. ठीक आहे. कंट्रोल Z करतो मी, मागे जातो, पुन्हा याला इथे ठेवून देतो. आता मी इथे काय करणार की बघणार की कुठला पॅटर्न जो आहे तो रिपीट मारतो आहे. आता हे सगळं जर बघितलं हे छोट्या पार्टमध्ये हे आपण स्वतः पण मॅन्युअली डिझाईन करून पॅटर्न बनवू शकतो. ठीक आहे. आता मी याच्यामध्ये काय बघतो की हा जो सर्कल आहे हा सर्कल हा रिपीट होत आहे सारखा. तर हे जे षटकोन आहे शंकरपाळीसारखं चिन्ह आहे हे पण सारखं रिपीट होत आहे. तर आता इथे काय झालं आहे की इथपर्यंत सर्कल हे पूर्ण आहे, पण याच्या खाली जे आहे ते अर्धवट आहे. आता मी काय बघतो हा जो पॅटर्न आहे हा पूर्ण आहे या प्रकारे. तर मी काय करणार, इथे खालचा जो पॅटर्न अर्धवट आहे त्याला पहिलं मी डिलीट करून टाकतो. ठीक आहे. नंतर हा जो सर्कलपर्यंत पॅटर्न आहे जो याच्या खाली येईल इथे जो पॅटर्न येणार आहे तेवढा पॅटर्न मी सिलेक्ट करून घेणार पहिलं असा. ठीक आहे. आणि मला हे पॅटर्न मी उचलून सिलेक्ट करून कंट्रोल करून असं ठेवू शकतो मी अशा प्रकारे. ठीक आहे. पण कंट्रोल म्हणून आता ह्याने काय होणार, अशा प्रकारे जर ठेवलं तो कसं अलाईन नाही होणार. हा वाकडं तिकडं दिसतं, हे मॅच नाही होत आहे. ठीक आहे. असं ठेवलं जर असं तर हे मॅच नाही होत आहे पॅटर्न. तर त्याला काहीतरी आपण एक रेफरन्सला एक छोटासा ऑब्जेक्ट उचलायला लागला. डिलीट मारतो मी आणि ह्याला पुन्हा सिलेक्ट करतो. तर यातला कुठला तरी एक पॅटर्न, आता हा बघा हा षटकोन आणि हा षटकोन रिपीट होत आहे. तर मी काय करू शकतो, शिफ्ट दाबून हा जो षटकोन आहे त्याला सिलेक्ट करतो. याने काय होईल की हा षटकोन मी उचलून जर डायरेक्ट या षटकोनावरती ठेवला तर तो बरोबर मॅच होतो. आणि कंट्रोल डी मारत गेलो की तो मोठा पाहिजे जेवढा पाहिजे तेवढा मोठा पॅटर्न मी डी मारून कंट्रोल डी मारत बनवू शकतो. पाहिजे तेवढा मोठा तरी बनवू शकतो अशा प्रकारे. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय होणार, फक्त हे जे डिझाईन आहे हे जे आहे ते रिपीट होणार आहे. ते एकदा आपल्याला एक सिलेक्ट करून डिलीट मारावे लागणार, डबलची गरज नाही म्हणून. ठीक आहे. अशा प्रकारे कुठला पण पॅटर्न आपण रिपीट मारू शकतो जर तो साईजला कमी पडतो आहे तर. नंतर तर हे मी खूप जास्त घेऊन ठेवलं आहे एक्झाम्पल म्हणून, हे मी डिलीट मारून टाकतो, गरज नाही. आता या साईडला पण आपल्याला लांबीला वाढवायची गरज आहे. तर सेम तसंच मी काय करणार, इथला पहिला जो पॅटर्न अर्धवट आहे त्याला उडवून टाकणार, डिलीट करून टाकतो. नंतर जो पॅटर्न पूर्ण आहे असं रिपीट होणारी जेवढी पट्टी, आता हे मला हे पण घ्यावं लागेल
चौरस जो आहे डायमंड शेप तो पण घ्यावा लागेल आणि त्याच्यासोबत हा इथे जो रिपीट होणारा पॅटर्न आहे तो एखादा मला इथून उचलावा लागेल. तर मी काय करेन आता हा जो आहे तो इथे येणार आहे, तर मी याच्यासोबत हा एक षटकोन घेतो, इथे हा डायमंड आणि याला इथे रिपीट मारतो. इथे उचलला आणि बरोबर नोडवरती आणून ठेवला. त्याला काही करायची गरज नाही, नोडवरती आणून ठेवलं की बरोबर तो सिमेट्रिक पॅटर्न बनून जातो. याला राईट क्लिक केलं, ठीक आहे. आता कंट्रोल डी मारत गेलं तर तो उजवीकडे पण पॅटर्न बनत जाईल, ठीक आहे. अशा प्रकारे हे मी डिझाईन झालं, पॅटर्न बनवून घेतला आहे रॉमध्ये. याला मी कंबाईन करून घेणार. आता याच्यामध्ये कुठला पण शेप आपण जर डिझाईन आहे, कस्टमरची जाळी ह्या शेपमध्ये आहे किंवा आता समजा कस्टमरला रेक्टँगलमध्ये आहे असं पाहिजे, किंवा एक कॉर्नर समजा त्याचा तिरका आहे 4 इंचानी असा राऊंड आहे, किंवा एक कॉर्नर समजा 5 इंचाने हा असा शेपचा आहे स्क्वेअर, ठीक आहे. नंतर असा आहे. हे कुठल्या पण शेपचं आपण डिझाईन बनवू शकतो. आता याला काय, हे जेव्हा पॅटर्न बनवून शेप जो आहे हा ॲक्च्युली शेप आहे, कस्टमरचा जो कटआउट आहे त्याचा शेप आहे समजायचा. तर याच्यामध्ये काय करणार मी, ह्याला कंट्रोल क्यू करणार आणि जी रोजची पद्धत आहे त्याला सिम्पल पद्धतीने, त्याला काय करायचं आपल्याला पहिलं सिम्पल, त्याला जी साईज आहे त्याप्रमाणे आउटर पॅनल घ्यायचं आहे. त्याला कस्टमरला विचारायची बॉर्डर किती ठेवायची, तर त्यानुसार कस्टमरला विचारून आपल्याला इथं जर अर्धा इंचाची पाहिजे तर अर्धा इंचाची बॉर्डर ठेवायची आतून. ही झाली काउंटर काढून कंट्रोल के. आता ही जी बॉर्डर जी घेतली आहे आपल्याला त्या साईजचं डिझाईन ठेवायचं आहे, तर त्यामुळे ही इथे उचलायची आणि इथे ठेवून द्यायची. आता इथे बघायचं की कुठे जर कुठली डिझाईन घेतली तर चांगली दिसलं. आता मला इथे जरा ही जी आहे ही न घेता मी थोडीशी खालची घेतो. अशा प्रकारे जर मी डिझाईन उचलली तर ही दिसायला जराशी चांगली दिसेल. ती जर मी अशा प्रकारे उचलली, समजा अशी उचलली, याच्यामध्ये जी डिझाईन बसते तर ती थोडीशी खराब दिसते, एवढीच उठून नाही दिसत आहे, ठीक आहे. त्यामुळे मी अशा प्रकारची डिझाईन घेतो, किंवा ही इथे थोडीशी मी अजून वरती जर घेतली तर चांगली दिसेल. ही हा कोपऱ्याचे पकडून घेतली. तर याला जो मी समजा कलर दाखवतो, हा जो येलो कलर आहे त्याच्यातलं जेवढं मटेरियल आहे म्हणजे हे जो पॅटर्न जो आहे तो त्याला आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. त्याला मी कलर इनफिल काढून टाकतो. आता शिफ्ट दाबून पॅटर्नला सिलेक्ट केला आणि मग इंटरसेक्ट दाबायचं. इंटरसेक्ट दाबल्यानंतर तो जो पॅटर्न आहे तो बरोबर त्याचा आपल्याला डिझाईन मिळून जातं असं. आणि याला शिफ्ट दाबून याच्यामध्ये ठेवायचं, म्हणून त्याला सिलेक्ट करायचं आणि सी आणि ई दाबायचं आणि नंतर ही बाउंड्री काढून टाकायची. बाउंड्रीचं काम झालेलं आहे, ठीक आहे. असं कुठल्याही शेपमध्ये बनवू शकतो. आता याच्यामध्ये समजा कस्टमरने सांगितलं आहे की मला वरती 1 इंचाची बॉर्डर पाहिजे आणि बाजूनी सगळ्यांना अर्धा इंचाची पाहिजे, तर मी काय करणार, पहिली कमीवाली जी बाउंड्री आहे ती पहिली आतून मारून घेणार. अर्धा इंचाची आहे तर मी अर्धा इंचाच्या आतून काउंटर मारून घेणार असं, आणि कंट्रोल के करून वेगळी करून टाकणार. आता याच्यानंतर सेम हा शेप मी या पॅटर्नवरती नेणार आणि त्यामध्ये बघणार की कुठला चांगला दिसेल, ठीक आहे. असा डिझाईन पॅटर्न उचलतो चांगला दिसेल. तर इथे सिमेट्रिक नाही, इथे वेगळा पॅटर्न, इथे वेगळा पॅटर्न. तर अशा वेळेला काय करू शकतो आपण, याला कोपऱ्यातून थोडासा कमी जास्त करू शकतो जेणेकरून तो पॅटर्न मॅच होईल दोन्ही बाजूला. ते कसं कस्टमरला वाटेल की हे प्रोफेशनली बनवलेलं आहे. हे जसं एका साईडला असं डिझाईन दिसेल तर ते दिसायला कसं दिसतं ते पण मी दाखवतो, ठीक आहे. हे जर मी असं सिलेक्ट केलं उचलून, शेप पॅटर्न शिफ्ट डाऊन पॅटर्न सिलेक्ट केला आणि इंटरसेक्ट मारला आणि याच्यामध्ये ठेवला सी दाबून, ते दिसायला हे असं खराब दिसणार. इथे एक असा पॅटर्न आहे, इथे एक असा पॅटर्न, वरती एक पॅटर्न, हे दिसायला खराब दिसतं. ते दिसायला असं वाटतं की कोणीतरी एकदम नवीन शिकणाऱ्या मनुष्याने बनवलं आहे. तर ते असं नाही करायचं. कंट्रोल झेड हे डिलीट करतो. आता याच्यानं ठेवतानाच मी पॅटर्न जेव्हा घेतो ना तेव्हा शेपलाच अशा प्रकारे ठेवणार की तो दिसायला असा सुबक चांगला दिसला पाहिजे अशा प्रकारे. झूम करून कंट्रोल दाबून याला पाहिजे तसं शिफ्ट करता येतं. तर या साईडला बघूया आपण, या साईडला दिसतं आहे की तो थोडासा पॅटर्न गडबडून जातं. मग काय करू शकतो, याला थोडंसं मी वाढवून बघतो, ठीक आहे. पुन्हा बघूया लेफ्ट राईटला, ठीक आहे. आता इथे ठीक आहे, फक्त वरती थोडासा आपल्याला तो मॅच करण्यासाठी मी वरती घेऊन टाकतो असं.
कंट्रोल दाबून करतो आहे मी हे सगळं. तर दोन्ही साईडला सगळ्यात सेमच दिसतं आहे शेप. तर याला मी आता शिफ्ट दाबून बाहेरच्या पॅटर्नला सिलेक्ट केला, इंटरसेक्ट बटन दाबला आणि याला सिलेक्ट केला शेपला आणि सी आणि दाबून त्याच्या मधोमध हा पॅटर्न बसवलेला आहे. आणि आता याला मी कंबाईन करू शकतो. पण कंबाईन करण्याआधी आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की याची जी वरची हेडिंग हे आहे ती कस्टमरने आपल्याला सांगितलेली बॉर्डर 1 इंच ठेवायला. तर 1 इंचसाठी मी इथे एक रेक्टँगल टाकला नवीन, ब्लॉक काढून त्याची हाईट मी 1 इंच करतो. कंट्रोल Q, हा नोड खाली आणून ठेवूया. ठीक आहे. आता इथून जी आहे ती बॉर्डर 1 इंच सोडायची आहे. मग आपल्याला त्याला अशा प्रकारे बॅक मायनस फ्रंट करून डिलीट करता येईल. अशा प्रकारे 1 इंच करता येईल. किंवा असं न करता हे थोडंसं घाण दिसतं आहे, तर आपण काय करूया, पहिलंच जी काउंटर मारणार ना, ह्याला जी काउंटर मारणार तीच आपण आतून मारणार आहे ती काउंटर. त्या काउंटरला ब्रेकअपार्ट करून घेऊया आणि याला मायनस हे करूया. ठीक आहे. आता ही मिळाली आपल्याला डिझाईन, ही अशा प्रकारे आपण डिझाईन. याच्यामध्ये काय करू, मी इथे सिलेक्ट केलेली तीच डिझाईन आपल्याला थोडंसं वरती घेऊन जातो मी. सॉरी, कंट्रोलचे याला एकदा बाजूला उचलून घेऊया दोघांना. याचं काम झालं आहे पॅटर्नचं, डिलीट मारतो मी. आता मला काय करते, त्या शेपला थोडंसं ना इथे न कट करता मी वरती घेऊन कट करतो. मग ही डिझाईनला मी शेपला वरती केलं अलाईन आणि मग आता यातून मी याला शिफ्ट दाबून सिलेक्ट केला आणि इंटरसेक्ट मारलं. ठीक आहे. आता याला इंटरसेक्ट मारल्यानंतर मी याच्या CE दाबून याच्या मधोमध ठेवलं. ठीक आहे. थोडंसं आता CE दाबून आला नाही तर याला आपण काय करूया, नोड पकडून वरती ठेवून देतो आणि अशा प्रकारे मी याची बाउंड्री काढून टाकतो. तर याच्यामध्ये जर बघितलं की त्याची जी बॉर्डर आहे वरच्या बाजूला बरोबर 1 इंच झाली आहे. ठीक आहे. आणि साईडला बरोबर अर्धा इंच झाली. ठीक आहे. अशा प्रकारे आपण ही शेप करू शकतो. आता याच्यामध्ये शिकण्यासारखी गोष्ट आणि लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट काय आहे की आता ह्याला पहिलं कंप्लीट करूया. ह्याला शिफ्ट डाऊन कंबाईन करूया आणि याला मी कलर करतो वेगळा, ब्लॅक कलर. ही झाली आपली जाळीची डिझाईन जी कटिंग होणार आहे, ॲक्च्युअल अशी दिसणार आहे. आता याच्यामध्ये हे थोडंसं मिसिंग आहे इथे. अशा वेळेला काय करू शकतो आपण, ब्रेकअपार्ट करून इनफिल काढून टाकतो की हा इथे हा जो सिलेक्ट झाला आहे ना, याला आपल्याला 2 पॉईंट लाईननी एक लाईन मारावी लागेल, नाही तर काय होईल की एवढंच कट होईल आणि हा पूर्ण वेगळा नाही पडणार. त्याला असं 2 पॉईंट लाईननी सिलेक्ट करून एक लाईन मारतो. तसंच अजून कुठे झालं आहे का तर ते पण बघायचं मॅन्युअली. ठीक आहे. आता हे सगळं पॅटर्न जे आहे, जी ब्लॅक कलरची लाईन आहे त्याच्यावरती आपली मशीन फिरणार आहे. ठीक आहे. कंबाईन करून घेतो. आता बघूया, नाही ते थोडीशी गडबड आहे. याला डबल क्लिक करून नोड जॉईन करावे लागतील. त्याच्यामध्ये काहीतरी रिपीट झाल्यासारखं आहे. ते जे एक्स्ट्रा नोड आले, जे एक्स्ट्रा आले त्याला आपण उडून टाकूया. जॉईन झालं, चौकोन झाला म्हणजे जॉईन झाला. तसं इथे एक्स्ट्रा नोड दिसतो आहे, डबल असते. पुन्हा इथे दोन्ही त्रिकोण सिलेक्ट केलं. आता बघूया कंबाईन, याला कलर वगैरे. ठीक आहे. आता दोन्ही साईडला सेम झाला आहे अशा प्रकारे. आता याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं की आपला जो पॅटर्न आहे, आता याच्यामध्ये जर मी याला येल्लो कलर भरला तर जेव्हा फायनल जाळी जी बनणार आहे ती ही अशा प्रकारे दिसणार आहे. तर लक्षात काय ठेवायचं, याच्यामध्ये MM करून आपला जो जाळीची जाडी आहे, कशामध्ये, फॉन्टची पण जाडी आणि याच्यामध्ये हे जाळीची जाडी, ती आपली जाडी जी आहे 5 पेक्षा कमी नाही पाहिजे. त्याला असं आपण मोजून बघू शकतो. ठीक आहे. आता ही जी आहे 5, ठीक आहे 5 च्या जवळपास आहे, पण तरी पण ती खूप नाजूक होणार आहे. जर ती 5 पेक्षा कमी असेल तर ती जाळी नाजूक होणार आहे, ती टिकाऊ नसणार आहे आणि ती जास्त काय म्हणजे कटिंगला पण त्रासदायक होणार. तर याच्यामध्ये ती जर जाडी मी मोजली
तर याच्यामध्ये चांगली बऱ्यापैकी 8.5 mm वगैरे जाडी आहे. तर अशी जर असेल जाडी तर ती चांगली म्हणजे टिकाऊ राहील आणि मजबूत बनेल. कारण की जेवढी पातळ नाजूक बनवून आपण कटिंग तर ती नाजूक होणार. तर याच्यामध्ये मी सांगेन की जर आता ही अशी झाली 5 mm झाली तर याला काय करता येईल, हा जो पॅटर्न बनवला आहे तोच आपल्याला वाढवायचा, जाडा करायचा असा. ठीक आहे. या पॅटर्नने काय पॅटर्नमध्ये पण मोजू शकतो आपण की आपल्याला जाडी किती मिळते. ठीक आहे. अशा बघा ही 6 mm झाले, ही अजून मोठी करायला हरकत नाही. ठीक आहे. 7-8 mm जवळपास चालून जाईल. पण एकदमच अशी कमी जर 3 mm किंवा 2 mm असेल तर ती तशी होऊ द्यायची नाही. जर तशा प्रकारे झाली, आता याच्यामध्ये पण एक पर्याय आहे की समजा मी इथे याची जाडी मोजतो. आता ही आहे समजा 6 पॉईंट जे काय आहे ते म्हणजे 6.7. तर ती समजा मला ही कमी झाली 1 पॉईंट समथिंग झाली आणि त्याला जर मला वाढवायची आणि माझ्याकडे हेच डिझाईन आहे, पॅटर्न वगैरे बनवायची गरज नाही, तर मी काय करतो की याला इनफिल काढून टाकणार, नंतर ब्रेक अपार्ट करणार. ब्रेक अपार्टसाठी आपल्याला याला काढावं लागेल. आणि मग आतलं डिझाईनला पहिलं मी सिलेक्ट करणार. ठीक आहे. याला कंबाईन करणार, त्याचा एक आउटलाईनला येलो कलर देतो. येलो कलर दिल्यानंतर त्याला मी काय करणार की मोजणार. आता मी मगाशी किती होती 6.6 होती, तर त्याला समजा मला 8.6 करायची असेल तर मी काय करणार, कॅल्क्युलेटर घेणार आणि 8.6मधून 6.6 मायनस करणार. तर त्याला मला मिळणार 2 mm. 2 mmला डिवाइड बाय 2 करणार म्हणजे त्याला 2नी भागणार. त्याचा अर्थ काय आहे की आपण याला आता काउंटर देणार आहे. काउंटर देणार म्हणजे काउंटरने काय होणार की इथून पण काउंटर मिळणार आहे आपल्याला आतून आणि इथून पण काउंटर मिळणार. त्यामुळे मी त्याला 2नी भागला आणि मग 2ला 2नी भागणार ते आपल्याला 1 मिळेल. ठीक आहे. तर याला काय करतं, ही येल्लो लाईनला काउंटर द्यायची mmची, 1 mmची आतून, एंटर. ठीक आहे. आता ही झाली आपली नवीन डिझाईन. आता याच्यामध्ये काय होईल, कंट्रोल के करून दाखवतो. कंट्रोल के केल्यानंतर ही जी ब्लॅक लाईन जी आली आहे त्याची जर मी जाडी मोजली, जो पॅनल बॉर्डर कट होणार आहे याची आपल्याला मिळाली 6.63 आणि जे येल्लोची मोजली तर ही मिळते 4.63 म्हणजे याच्यामध्ये 2 mmनी ही जाड झाला आहे पॅटर्न. ठीक आहे. आणि मग अशा प्रकारे आपण पॅटर्न जो आहे थोडासा जाड करू शकतो, म्हणजे जे पट्टी कट राहणार आहे कटिंग होऊन त्याला थोडंसं जाड होऊ शकतं. ठीक आहे. करून देऊ शकतो अशा प्रकारे. याला डिलीट करायचं आणि आता ही जर नको असेल येल्लोवाली तर ती डिलीट करून टाकायची, म्हणजे हा पॅटर्न कटिंगला दिला जाईल. ठीक आहे. अशा प्रकारे कुठला पण शेपच्यामध्ये आपण कुठला पण पॅटर्न बसवू शकतो. फक्त त्याचा सिक्रेट काय आहे की पहिला तो शेप बनवून घ्यायचा परफेक्ट मॅचचा. जर षटकोन असेल, त्रिकोण असेल तर त्रिकोण तशा शेपचा बनवून घ्यायचा, त्याला मोजायचा या बाजूने किती आहे, त्या बाजूने वाढवा किती आहे, उभा असा मोजल्यानंतर तो परफेक्ट आला. षटकोन पाहिजे त्याला असा षटकोन करायचा. ठीक आहे. नवीन ड्रॉ करायचा षटकोन तर असा ड्रॉ करू शकतो. ठीक आहे. नंतर याला कंट्रोल क्यू करायचा कवमध्ये. नंतर त्याला थर्ड स्टेप आहे, त्याला काउंटर द्यायची. आतून समजा बाउंड्री सांगितली आहे 10 mmची किंवा 12 mmची. कंट्रोल के आणि त्या बाउंड्रीची आतला पॅटर्न आहे त्याला उचलायचा, पॅटर्नमध्ये ठेवायचा आणि त्यातून इंटरसेक्ट करून घ्यायचा. इंटरसेक्ट करताना पॅटर्न जो आहे त्याला थोडासा मॅच करायचा, आपल्याला जिथं चांगला दिसेल असा उचलायचा. ठीक आहे. हा मग डिझाईन पॅटर्न याच्यामध्ये ठेवू शकतो. आता याच्यामध्ये बघण्यासारखी गोष्ट आहे की असं जर आलं तर समजून नीट बघायचं. याच्यामध्ये आउटलाईन जगायची, हेअरलाईन करायची आणि अल्ट दाबून ब्लॅक कलर करायचा आणि बघायचं की कुठल्या अजून ॲडिशनल लाईन तर नाही आहे ना ज्याने ही डिझाईन वेस्ट होईल. एखाद्या वेळेला असं पण होतं की अशी एक लाईन एखादी येते, अशी लाईन अशी चुकून, ती जर व्हाईट असेल, अशी लाईन जर असेल, याला व्हाईट ठेवली तरी अशी दिसत नाही आपल्या डोळ्याला, पण ती मशीनचे जे सॉफ्टवेअर आहे त्याला ती दिसून येते आणि ती त्याच्यामध्ये पण कट होणार. मग अशा वेळेला काय होणार की हे वेस्ट होऊन जाणार. वेस्ट होऊ नये याच्यासाठी आपलं काम आहे याला बघायचं, याची आउटलाईन हेअरलाईन करायची, त्याचा कलर इथे दिसतं. ही जी आउटलाईन आहे ते बोलते सेव्हरल कलर, म्हणजे काही एकापेक्षा जास्त कलरनी त्याने आउटलाईन दिलेली आहे.
इनफिलमध्ये नल आहे म्हणजे नील आहे म्हणजे नन आहे, म्हणजे याच्यामध्ये काही कुठल्या प्रकारचा कलर भरलेला नाही आहे. मग याला अल्ट दाबून एकदा ब्लॅक कलरून चेक करायचं. मग आपल्याला हे लाईन दिसतात अशा प्रकारे कुठे लपल्या आहेत तर त्याला सिलेक्ट करून टाकायचं ॲडिशनल. त्याला असं पकडून डिलीट करू शकतो किंवा डबल क्लिक करून असा त्याला नोडला पण डिलीट करू शकतो आपण. ठीक आहे, अशा प्रकारे काढता येतं. अशा प्रकारे कुठले पण पॅटर्न कुठल्या पण डिझाईनमध्ये कुठल्या पण शेपमध्ये कुठल्या पण म्हणजे डिझाईन ज्या आहेत कस्टमरने सिलेक्ट केलेल्या त्या, मग त्या सिलिंग जाळी असो किंवा काही पण असो, ते कुठल्या पण साईजमध्ये बसवता येतात. फक्त हे सिम्पल गोष्टी या स्टेप फॉलो करायच्या आहेत. पुन्हा एकदा रिपीट करतो, या स्टेप अशा आहेत की पहिला शेप बनवून घ्यायचा परफेक्ट साईजचा, नंतर त्याला आतून कॉन्ट्रा द्यायची जेवढी कस्टमरला बाउंड्री पाहिजे तेवढी, अर्धा इंच, 1.5 इंच, 1 इंच. नंतर ती बाउंड्री उचलून पॅटर्नला ठेवायची आणि इंटरसेक्ट मारून ती मग पुन्हा शेपमध्ये ठेवून द्यायची. त्याला कंबाईन करायचं, आउटलाईन हेअरलाईन करायची, कलर त्याचा आउटलाईनचा ब्लॅक करायचा, इनफिल काढून टाकायचा आणि त्याला मग चेक करायचं की एक्स्ट्रा काही लाईन पडली आहे का, आणि मग ओके झालं की ते सेव्ह करून पाठवून द्यायचं कस्टमरला. ठीक आहे.